पुण्यापेक्षा परमात्मा श्रेष्ठ आहे. पैसा कमावला सामान मिळल, पुण्य कमावलं सन्मान मिळल, पुन्हा माणसाचा जन्म मिळल, स्वर्गातले देव म्हणता येईल. पण परमार्थ केला आणि आत्मसाक्षात्कार झाला, देव मिळाला तर संसारात राहून समाधान मिळल. हा संदेश आहे. पण तीन महत्वाची कर्तव्य आहेत बांधवांनो. पैसा कमावणं सामान्य कर्तव्य, पुण्य कमावणं विशेष कर्तव्य आणि परमात्म्याची प्राप्ती करून मुक्ती मिळवणं मानवी जीवनाचं मुख्य कर्तव्य. बस. आणि म्हणून परमार्थात येत जा. पवित्र तुळशी माळा गळ्यामध्ये घाला. मांसाहार करू नका. मी कालही सांगितलंय, हे घाण खाऊ नका. बांधवांनो, ही माणसं रक्ताचं पाणी करतायत, बिंबीच्या देठापासून बोलतायत. सकाळी सोलापूरला काला केला, आज आपल्या इथं आले. किती कळवळ आहे, किती तळमळ आहे. असो, आज या ठिकाणी आजीनाथरावजी गवळी आलेत, अंकुशरावजी मुंडे, आमचे व्याही राजेशदादा फुटाणे, गीतेबापू आहेत, हनुमानजी फुटाणे आहेत, गोकुळ पवार आहेत शिरूरकर, प्राचार्य दादासाहेब खोले सर आहेत, प्राचार्य सुधाकर खोले सर आहेत, राक्षस भुवनकर, आमचे विश्वास नाना आखाडे आहेत, बबरुवानजी खेत्रे आहेत आणि बरेचसे पिंपळगावचे आखाडे बंधू आहेत. आमचे पारगावचे आप्पासाहेब घुमरे आलेले आहेत, विठ्ठलाबा बांगर आहेत. समोर बसलेले सर्व बांधवांनो, मला तुमच्याबद्दल सारखं प्रेम आहे, आदर आहे. सर्व महाराज मंडळीबद्दल, मान्यवराबद्दल मी या ठिकाणी प्रणाम करतो तुम्हाला आणि सर्व महाराज मंडळीला सुद्धा या ठिकाणी मी धन्यवाद देतो. आत्ता या ठिकाणी महाराजांचं स्वागत आपल्या सर्वांच्या वतीने करायचे. महाराज, मी आज एक पार्सल मागवलेलं होतं तुमच्यासाठी. एक 7,500चा फेटा आणलाय. हो, रेशमी फेटा. हो. तर राजू भैया जाधव, आमचे नगराध्यक्ष, यांना माझी विनंती आहे. कुठं आहे तर भैया? अय्या ना, वर या. तुम्ही महाराजांचं स्वागत करायचं. या. गीते बापू, डॉक्टर भास्कर राऊत माझे भाचे, अंकुशरावजी मुंडे साहेब डायरेक्टर, राजेशदादा फुटाणे, श्री हरी गीते बापू आणि संतोष राऊत सर, तुम्ही या, महाराजांचं स्वागत करा. हे नगराध्यक्ष आहेत आमचे. हे 4 टर्म नगरसेवक राहिले आमचे गीते बापू. हे माझे भाचे डॉक्टर राऊत. या या इकडे, इकडे या. बना बुक्का लावला ना. महात्म्यांचा सन्मान केला, आदर केला, महात्म्यांचा आशीर्वाद मिळत असतो. अरे आशीर्वादाने संसारातलं मिळेल, संसारातलं चिल्लर आहे, पण मुक्ती मिळत असते, मोक्ष मिळत असतो, परमोच्च आनंद इथंच मिळत असतो. या दोघांचं अरुण शेठ, या ठिकाणी विश्वास नाना आखाडे, एक बीड परिसरातील जनतेची खूप रात्रंदिवस सेवा करणारं व्यक्तिमत्व विश्वास नाना, मोची पिंपळगावचे आमचे. त्यांचं आम्ही स्वागत करू इच्छितो. इकडे या नाना, या पुढं. आमचे सुपुत्र तुकाराम महाराज आणि माझे भाचे अरुण शेठ गवळी, हे दोघांना विनंती आहे की विश्वास नाना आखाडे यांचं स्वागत करा. महाराज, हा फेटा सतत बांधायचा. आता मी सतत सांगतो, आमच्या भागात भगवान बाबा, नारायणगडचे महादेव बाबा, हा फेटा सोडून दुसरा फेटा त्यांनी बांधला नाही. रेशमी फेटा बांधायचे. हो. पुंडलिकावर देव हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. शाल टाका. आज घाला अगुच्छ आहे ना, आहे. तिकडे कॅमेऱ्यात बी बघा समोर. हे भैया, कॅमेऱ्यात काढू दे, तू खाली बस. क्लिअर काढू दे कॅमेरा.
या ठिकाणी एक समाजसेवक शिरूर तालुक्यात ज्यांचं मोठं काम आहे, आजीनाथरावजी गवळी यांचं स्वागत आम्ही करू इच्छितो. आनंदराव राऊत, सकाराम साळुंके सरपंच यांनी ताबडतोब वर यावा. या आमचे सुधीर राऊत असले तर त्यांनी यावा ताबडतोब. सुधीर, माझे भाचे सुधीर राऊत आहेत का? आमचे विश्वासरावजी आखाडे यांना रणधुवे बापूंचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. मोठी व्यक्तिमत्व आहे आणि विश्वासरावांच्या वतीनं आणि आम्ही दोघंही बापूंचा सन्मान या ठिकाणी करत आहोत. आलेल्या प्रत्येकाचा सन्मान बापूंचा म्हणजेच आपल्या सगळ्यांचा तो सन्मान आहे. आता व्यवस्थित पंक्ती धरा. पण माझ्या माता मावल्यांना एक सूचना आहे, महिलांसाठी